मॉर्निंग इंडिया. शुभप्रभात सर्वांना. नमस्कार. आज कॅलिफोर्नियामध्ये वीकेंड असल्यामुळे आज प्राकृतिक वातावरणामध्ये मॉर्निंग वॉक करत करत क्वेरी लेकवर आलेलो आहे. आणि इथे आल्यावर हे प्राकृतिक वातावरण पाहून मन अगदी आनंदित झालं आणि योग करण्याची प्रेरणा देवाकडून मिळाली. आता त्या पवित्र स्थानी बसून योग साधना करत आहे. सर्वप्रथम आपण प्रार्थना करूया. प्रत्येक शुभ कार्याकरता गणपतीला स्मरण करणं अति आवश्यक असतं. म्हणून गणपती स्मरण करून अमेरिकामध्ये पण गणपती माझ्यासोबत आहे. मला आनंद देत आहे. विद्या ज्ञान वैभव सर्व देत आहे. आपण सर्व मिळून प्रार्थना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शक्ती करता दोघं हात जोरात घर्षण करून डोळ्यावर ठेवा. म्हणजे हातांची ऊर्जा तुमच्या डोळ्याला मिळेल. डोळ्यांचं आरोग्य वाढेल. आणि चला आता आपण सुरुवात करूया आजच्या योगाची. अमेरिकामध्ये खूप पवित्र म्हणजे म्हणायला गेलं तर याचं सायंटिफिक जर आपण म्हणूया तर खूप अतिशय शुद्ध स्वच्छ निर्मळ पाणी वायू अगदी छान आहे. आणि हा जो वातावरण हा जो ॲटमॉस्फिअर आहे मला वाटतं हा प्राणायाम करता अति उपयुक्त आहे असं माझ्या मनाला ते वाटतं. जे मी घरी प्रॅक्टिस करतो तर मला भरपूर लाभ इथे मिळू लागले आहे. आणि तेच लाभ बेनिफिट तुम्हाला मी शेअर करणार आहे. आज मी तुम्हाला प्राणायामपूर्वी शिकवलेले आहे. पण प्राणायाम आज आपण कोणत्या पद्धतीने किती वेळ कोणता प्राणायाम आपल्याला करायचा आहे आणि त्या प्राणायामाचे कसे कसे बेनिफिट मिळतील. जसं की सर्वांना माहिती आहे की आपला जो हा योग पद्धती आहे योगाची जी मेथड आहे आपण अष्टांग मार्गावर आपण ही योग यात्रा आरंभ केलेली आहे. संक्षिप्तमध्ये मी तुम्हाला थोडंसं स्मरण करतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. तुम्ही अतिशय छानपैकी योगाभ्यास दररोज करत आहे. आणि बहुतेक साधकांना तर आसन अतिशय उत्तम दर्जाने करता येतात. आणि आसनांचे लाभ तुम्हाला होत आहे. आणि आता जे आपलं चौथी पिढी आणि चौथं पायदान 4th स्टेप आता आज आपण प्राणायाम करूया. प्राणायामची जी डेफिनेशन आहे परिभाषा मी बरेचदा क्लासमध्ये वर्णन केलेली आहे. परत मी अमेरिकाहून एक परिभाषा दोहरवतो म्हणजे मला पण परिभाषा स्मरण होईल. तस्मिन् सती श्वास प्रश्वास योगर्थ गती विच्छेद प्राणायाम. म्हणजे आसनामध्ये धारण करून श्वासांच्या गतीला तीव्र आणि दीर्घ सूक्ष्म मध्यंतरी श्वास घेणं सोडणं स्थिर होणं ही प्राणायामची एक छोटीशी परिभाषा आहे. मी तुम्हाला समजवलं. प्राण अतिशय आपलं जीवन आहे. आपण भोजन ग्रहण न करता 7 दिवस उपाशी राहू शकतो. जास्ती पण महिनाभर राहू शकतो. काही लोक अन्नाचा त्याग करतात उपाशी राहू शकतात. पण प्राणांचा त्याग आपल्याला करू शकता येत नाही. कारण प्राण आपल्या शरीरात क्षणभर बी नसलं तर आपले प्राण पक्षरू होऊन जाऊ शकतात. याकरिता प्राणायाम अतिशय गरजेचा आहे. तर सर्वात पहिले जो पहिला प्राणायाम मी आज करणार आहे आपण सगळे बरोबर करूया. कपालभाती. कपालभातीमध्ये मधली जी आपली टॉक्सिन्स आहे आपले जे विषैले तत्व आहे ते आपल्याला वायूद्वारे बाहेर फेकावे लागतात. ते आपण आरंभ करूया. आणि बाहेरची पॉझिटिव्हिटी म्हणजे बाहेरची पवित्र शुद्ध वायू आपण आतमध्ये लंग्सला आपल्या फुफ्फुसला देऊया. तो मी सुरू करतो. कपालभाती पहिला प्राणायाम. पाठ सरळ, डोळे अलगद मिटलेले, श्वास घ्यायचा सोडायचा. शेष अंगांची हरकत करायची नाही.
एक दीर्घ श्वसन. आपण आता कपालभाती प्राणायाम केला. आपली जी टॉक्सिन्स आहे, आपले जे विषैले तत्व आहे, आपण श्वासाद्वारे बाहेर फेकले. आणि आता जो महत्त्वपूर्ण प्राणायाम आपण करणार आहोत त्याचं नाव सर्वांनाच माहिती आहे. परत मी स्मरण करतो, नाडी शोधन. याला अनुलोम विलोम प्राणायाम असं पण म्हणतात. म्हणजे डावी नाकपुडीने श्वास घ्यायची, उजवीने सोडायची, परत उजवीने श्वास घ्यायची आणि डावी नाकपुडी सोडायची. हा एक आवर्तन होतो. याचाच आपण आज अभ्यास करूया. नाडी शोधन प्राणायाम. सर्वांनी पाठ सरळ करा. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा बनवा आणि अंगुठ्याने उजवी नाकपुडी दाबा. मध्यमा उंगली आपल्या आज्ञाचक्रावर ठेवून आणि डावी नाकपुडीने श्वास घ्या. 10 सेकंडपर्यंत श्वास घ्या. परत डावी नाकपुडी बंद करा. 5 सेकंड थांबा आणि 20 सेकंदात डावी नाकपुडीने घेतलेली श्वास बाहेर काढा. त्यानंतर परत उजवीने 10 सेकंदपर्यंत श्वास आतमध्ये ओढा. डावी नाकपुडी बंद करा. उजवी ओपन करा. डावी नाकपुडीने परत घेतलेला श्वास 20 सेकंदात बाहेर काढा. हा अनुलोम विलोम प्राणायामचा एक आवर्तन झाला. असे 5 आवर्तन सर्वांनी प्रॅक्टिस करा. घरी पण प्रॅक्टिस करा. हा सर्वात अतिशय उत्तम प्राणायाम मानले गेलेला आहे. याच्याने रक्तदाब कमी होतो. मानसिक त्रास आलेला असेल तो कमी होतो. मन शांत राहतं. मन एकाग्र होतं. संताप जास्ती येत नाही. आणि याचे अनेको लाभ झालेले आहे आणि होत आहे असा माझा अनुभव आहे. सर्वांनी नाडी शोधन करून नेहमी प्रॅक्टिस केली पाहिजे असा माझा आग्रह आहे. नाडी शोधनच्या नंतर आता आपण तीसरा प्राणायाम करणार आहोत, भांबरी. याकरिता डायबिटीज से संबंधित और डाइट सिस्टम से संबंधित वीडियो देखें. इसी प्रकार वीडियो रोज देखने के लिए आप हमारे HD ट्रैवल 8 को सब्सक्राइब करते रहिए. आपको नए नए प्रकार के वीडियो उपलब्ध होंगे. इसको शेयर कीजिएगा, ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिएगा और इसी प्रकार लाइक करते रहिए. आपको अन्य वीडियोस भी हम लोग HD ट्रैवल 8 पर दिखाते रहेंगे ताकि आप स्वास्थ्य लाभ ले सकें. आज के लिए बस इतना ही. थैंक यू वेरी मच. थैंक यू.